Dear students, today we learn the next article from a rotational motion, that is the moment of inertia of a different type of bodies. Today we learn the next type of the body is the moment of inertia of a solid cylinder. Solid cylinder moment of inertia about different axis of rotation. Usually A about an axis passing through its center of mass and perpendicular to its length about an axis passing through its center of mass and perpendicular to its length. पाय बेटा, सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढावर बॉडी ही सॉलिड सिलेंडर कशा टाईपचा असतो हा? हे सॉलिड सिलेंडर पूर्ण मधून भरीव असतो. सॉलिड सिलेंडर हे अशा टाईपचा सिलेंडर असतो, पूर्ण भरीव. फिगर काढा. हे अशा टाईपची बॉडी असेल कम्प्लिटली, आणि या सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास हा भेट. आणि या सिलेंडरची लेंथ एल असेल आणि सिलेंडरचा रेडियस जो असतो हा कॅपिटल आर आणि सिलेंडरचं मास असेल कॅपिटल एम. लक्षात आलं? सॉलिड सिलेंडर म्हणजे पूर्णतः भरीव असेल बेटा. सिलेंडर कम्प्लिटली सॉलिड आहे आणि या सॉलिड सिलेंडरची लेंथ कॅपिटल एल, मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर अबाउट एन ॲक्सिस passing through its center and perpendicular to the length. युजली तुम्हाला काय सांगितलं होतं? सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला दिलेला असेल आणि तो वेगवेगळ्या ॲक्सिसचा बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिसचा थेरम यूज करायचा. मग इथं आपण पाहायचं द मोमेंट ऑफ इनर्शिया of a thin uniform solid cylinder. Moment of inertia of a thin uniform solid cylinder about an axis passing through its center of mass and perpendicular to its length. Its length is काय असेल बेटा? IC is equal to, हां आता इथे इम्पॉर्टंट आहे बरं का, लक्षात घ्या. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रॉड अँड डिस्क. आता हे रॉड आहे आणि ही जी डिस्क आहे, इथं एक डिस्क, ज्या डिस्कची थिकनेस किती असेल? डिस्क तुम्हाला जी दिसत आहे आणि या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू डायमीटर. म्हणजे एक क्रॉस सेक्शन असा घेतला, इथं बाजूला दाखवतो, हे असे भेटत. ही डिस्क आहे, एक क्रॉस सेक्शन घेतला तर या डिस्कचा रेडियस आर आणि हा डायमीटर ॲक्सिस आहे. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड सिलेंडर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रॉड अँड डिस्क. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शियाचं कॉम्बिनेशन होतं. हे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं. moment of inertia of a solid cylinder about an axis passing through its center of mass and perpendicular to the
length is the combination of moment of inertia of a solid cylinder and disc about its diameter. Solid cylinder of disc about its diameter and रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया. काय असेल बेटा मग? इथं असेल रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा सांगा मला किती? ऑलरेडी लर्न केलं आहे ml²/12. बरोबर आहे ना? हा डिस्कचा मोमेंट ऑफ रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर आणि परत डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर ॲक्सिस. काय येतं? mr²/4. करेक्ट आहे का नाही? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटरचा सेंटरचा किती? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा mr²/2 आणि डायमीटर त्याच्या हाफ म्हणजेच किती आलं बेटा? mr²/4. mr²/4. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा आणि diameter is equal to twice radius and therefore radius is equal to d/2. आता इन टर्म्स ऑफ रेडियस आणि इन टर्म्स ऑफ डायमीटर असं दोन्ही वेळेस विचारलेलं आहे. म्हणून बेटा इथं IC is equal to ml²/12 plus md²/4 into 4 and that is equal to ml²/12 plus md²/16. हा मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड सिलेंडर अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. आलं लक्षामध्ये? हा ए पॉईंट झाला बेटा. आता इथं बी about an axis passing through one end, about an axis passing through one end of the rod, one end of the rod. हा बेटा पाठीमागे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. परत तुम्हाला इथं फिगर काढायची. फिगर रॉड हे असा रॉड हा रॉड असेल. तर हा सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हा अबाउट वन एंड, याला आपण IE म्हणतो आणि हा सेंटरचा. आता यातलं डिस्टन्स ऑलरेडी आपल्याला माहीत आहे H इज इक्वल टू L/2. बरोबर आहे. आणि आता सांगा बरं मला डायरेक्टली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट वन एंड. काय रे? moment of inertia of the rod about one end IE is equal to ml²/3 प्लस हे कशाचा राहिला मोमेंट ऑफ इनर्शिया? रॉडचा अबाउट वन एंड. आता डिस्कचा ही इथली एक डिस्क असेल बेटा. ही डिस्क अबाउट डायमीटर ॲक्सिस याच्यामध्ये काही बदल होत नाही. दॅट इज mr²/4. Thus, moment of inertia of the rod about one end is ml²/3 and disc mr²/4 about its diameter axis, and therefore this is the moment of inertia of a solid cylinder about one end is equal to ml²/3 plus mr²/4. And in terms of diameter, in terms of
डायमीटर, सांगा बेटा काय असेल इन टर्म्स ऑफ डायमीटर, कारण फॉर्म्युला काय D इज इक्वल टू 2 टाइम्स R, देअरफोर R इज इक्वल टू D/2. ठेवून टाका या इक्वेशनमध्ये. IE इज इक्वल टू ml²/3, याच्यात काही चेंज होत नाही. आणि पुढे जिथं R आहे त्या ठिकाणी तुम्हाला D² / 4 and that is equal to here ml²/3 plus md² divided by 16. This is the moment of inertia of the solid cylinder about one end. That is, now next third, about an axis passing through midway between center and end. म्हणजे रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कुठला लर्न केला होता? सेंटरचा केला होता, एंडचा केला होता, नंतर मिडवे. तर इथं येईल बेटा सी, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू मिडवे बिटवीन सेंटर and one end of the rod. आलं ना? सेंटर बिटवीन, हा सेंटर आणि वन एंडच्या मध्यभागून. तर फिगर तुम्हाला इथं हा सेंटर आणि हा वन एंड याच्या मध्यभागून पास होणार आहे बेटा. म्हणजेच फिगरमध्ये पहा, फ्रेश फिगर काढा तुम्ही. मिडवे याला आपण IM म्हणतो, IM. आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया रॉड असेल तर आपण लर्न केलेला आहे. सांगा बेटा काय असेल? 7/48 ml². फक्त लॉजिकली ॲनालॉगस वेनं मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली ओरली सुद्धा आपल्याला लिहिता येतं. सांगा IM म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड सिलेंडर अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड मिडवे बिटवीन सेंटर अँड वन एंड. सेंटर अँड वन एंडच्या मिडवेमधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया बेटा. दॅट इज 7/48 ml² प्लस mr²/4. हे तर कॉमन आहे. डी सेंटरचे असेल किंवा वन एंड असेल किंवा मिडवेचे असेल, अबाउट द डायमीटर इज द फिक्स. आणि करस्पॉन्डिंग कशामध्ये? इन टर्म्स ऑफ डायमीटर 7/48 ml² प्लस md²/16. हे डायमीटरचा बेटा. म्हणजे हे 3 फॉर्म्युले तुमच्या पुढे मी डिराईव्ह करून दाखवलेले आहेत. कोणते? रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया 3 वेगवेगळ्या ॲक्सिसला. सेंटर काय असेल? सेंटरचा फॉर्म्युला ml²/12 आणि प्लस mr²/4. इन टर्म्स ऑफ डायमीटर ml²/12 प्लस md²/16. हे सेंटरचा. अबाउट वन एंड इथं तुम्हाला दिलेला आहे बेटा. हा किती आला? ml²/3. इथं तुम्हाला ml²/3 mr²/4 अबाउट वन एंड. आणि इन टर्म्स ऑफ डायमीटर असेल तर ml²/3 प्लस md²/16. आणि मिडवे बिटवीन सेंटर अँड वन एंड असेल, 7/48 ml² प्लस mr²/4. इन टर्म्स ऑफ डायमीटर 7/48 ml² प्लस md²/12. आता बेटा हे कोणतं? अबाउट एन ॲक्सिस सॉलिड सिलेंडरचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण लर्न केले. आता अबाउट इट्स नॅचरल हे झालं ABC. आता डी पॉईंट याच्यातला जो असेल, अबाउट एन ॲक्सिस, अबाउट अन ॲक्सिस
passing through its natural axis or axis, passing through its center of mass and parallel to its length, about an axis passing through its natural axis or an axis passing through its center and parallel to its length. चला, काय असेल सांगा बर. हां, आता फरक लक्षात आला का? टायटलमध्ये मुद्दाम तुम्हाला क्लिअर केलं. नॅचरल ॲक्सेस म्हणजे कोणता? फिगर पहा. हा बेटा इथं सॉलिड सिलेंडर काढा. व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल नाही हा लक्षात ठेवा. इथं फरक, हा व्हर्टिकल सिलेंडर आहे. तोच या सिलेंडरचं, हा सॉलिड सिलेंडर असेल तर याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधून पास झाला पाहिजे. हे बेटा असं हा ॲक्सिस, याची लेंथ कॅपिटल एल आणि रेडियस कॅपिटल आर आणि याचं मास एम. या ॲक्सिसशी पास होणारा सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर. आता सॉलिड सिलेंडर तुम्हाला लक्षात येण्यासाठी असा जो असेल तो सॉलिड सिलेंडर आहे बेटा, म्हणजे भरीव आहे असं. तर अशा पद्धतीनं या मोमेंट ऑफ इनर्शिया आणि IC इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2 येतो. हा ऑलरेडी आपण कशाचा आहे? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. लेंथवरती काही फरक पडत नाही. म्हणजे एक क्रॉस सेक्शन जर तुम्ही घेतलात तर ती काय होते? डिस्क होते. आणि तो हॉरिझॉन्टल ॲक्सिसला तुम्हाला दिलेला वेगळा आहे आणि हा फक्त काय येतो? IC इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2, सेम ॲज दॅट ऑफ डिस्क. याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे सेम ॲज दॅट ऑफ डिस्क. इट इज इंडिपेंडंट ऑफ लेंथ. आहे का लेंथचा फॉर्म्युला इथं? इट इज इंडिपेंडंट ऑफ लेंथ. हे लेंथवरती इंडिपेंडंट आहे बेटा. तर हा फॉर्म्युला इथं लक्षात ठेवा. IC इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2. आता शेवटचा E मध्ये अबाउट अन ॲक्सिस tangent parallel to its length. Tangent parallel to its length. लक्षात येतं का? पहा, अबाउट अन ॲक्सिस tangent parallel to its length. पहा बेटा, याच फिगरमध्ये तुम्हाला किंवा फ्रेश फिगर काढा, क्लिअर अंडरस्टँडिंग होतं. कंटाळा करायचं नाही फिगर काढायचा. म्हणजे इथं असा हा ही याची लेंथ, रेडियस आर, मास कॅपिटल एम आणि असा ॲक्सिस पास होणार.
आय टी काढायचं बेटा. या ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया. तर दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स एच इज इक्वल टू आर. तर बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आलं लक्षात? आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय सीची किंमत किती ऑलरेडी आपल्याला माहीत आहे, एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम आर स्क्वेअर. याची किंमत किती, आर, एम आर स्क्वेअर. अँड दिस इज इक्वल टू 3/2 एम आर स्क्वेअर इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस टँजंट पॅरलल टू द लेंथ. टँजंट जो असेल तो सरफेसला टच होतो आणि पॅरलल टू इट्स लेंथ. सो दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड सिलेंडर. आता बेटा आपण काय करतो, सॉलिड सिलेंडरला बदलून हॅलो सिलेंडर. तर परत आपल्याला नेक्स्ट आर्टिकल पुढे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिडच्या ठिकाणी इथं शब्द टाकून द्या तुम्ही, बदला. कोणता शब्द टाकूया आपण, हॅलो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिडच्या ठिकाणी काय केलं मी, हॅलो सिलेंडर घेतलं बेटा. हॅलो सिलेंडर म्हणजे कोणता, आपला पी व्ही सी पाईप असतो ना, पी व्ही सी पाईप असतो, पी व्ही सी पाईप, नळाचा पाईप 1 इंची 2 इंची 3 इंची तशा टाईपचा पाईप असेल, 1 मीटर लेंथ असेल किंवा एल मीटर लेंथ असेल, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया परत या 5 ॲक्सिसशी काढायचा आहे आपल्याला. म्हणजे याचे फॉर्म्युले किती, सॉलिड सिलेंडरचे 5 आणि हॅलो सिलेंडरचे 5. तेच फॉर्म्युले, तेच प्रोसिजर परत रिपीट होते. आता पहिला अबाउट अन ॲक्सिस सांगा, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास and perpendicular to its length. कसं झालं बेटा, आता हा सिलेंडर जो असेल तर तो पहिल्यांदा हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा असा. हॅलो सिलेंडर आहे, काढायला फार सोपं. हा हॅलो सिलेंडर अशा टाईपमध्ये. हे पास सेंटरमधून पास होणारा ॲक्सिस म्हणजे एक रिंगच थोडक्यात. याचं क्रॉस सेक्शन घेतलात तर त्या अगोदरचं काय होतं, आय सी काढायचं आहे तुम्हाला गिवन, आणि याची लेंथ जी असेल या सिलेंडरची ते किती आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ द सिलेंडर, कॅपिटल एल. व्हॉट इज द रेडियस सांगा बेटा, रेडियस जो असेल तो कॅपिटल आर. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॅलो सिलेंडर अबाउट एन ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए हॅलो सिलेंडर अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, पॅरलल नाही, परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, इज गिवन बाय काय येते बेटा, आय सी इज इक्वल टू, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रॉड अँड रिंग. अगोदर कॉम्बिनेशन ऑफ रॉड अँड डिस्क होतं, इथं हा एक रॉड आहे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12 रॉडचा, सेंटरमधून पास होणाऱ्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती, ml²/12. आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती येते बेटा, mr²/2. सेंटरमधला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² येतो आणि डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या हाफ म्हणजे mr²/2. हा तुम्हाला गिवन बाय फॉर्म्युला डायरेक्ट दिलेला आहे बेटा. आता परत इन टर्म्स ऑफ डायमीटर सांगा बरं काय येईल, इन टर्म्स ऑफ डायमीटर d इज इक्वल टू 2 times r, देअरफॉर r इज इक्वल टू d/2. ठेवून टाका,
IC is equal to ml square by 2 12 plus md square divided by 2 into 4, and that is IC is equal to ml square by 12 plus md square by 8. हा बेसिक फॉर्म्युला रॉडचा मोमेंट कोणता, हॅलो सिलेंडर अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए हॅलो सिलेंडर अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. परत मी काय सांगतो इकडे लक्ष द्या. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रिंग अँड रॉड. हा रॉड झाला, ह्या रॉडमध्ये अनेक रिंग येतात. क्रॉस सेक्शन घेतलात याचं, म्हणजे तुम्ही आता एक पाईप घेतला, त्याचे छोटे छोटे क्रॉस सेक्शन घेतला तर छोटा छोटा एक रिंग तयार होते. तर ती रिंगचा हा वर्टिकल ॲक्सिस डायमीटर, रिंगचा वर्टिकल ॲक्सिस हा डायमीटर आणि हा रॉड, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं आणि म्हणून हा असा फॉर्म्युला आला बेटा. आता अबाउट वन एंड सिमिलरली बी जो असेल अबाउट एन ॲक्सिस, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू one end of the rod, about an axis passing through one end of the rod, म्हणजे हॅलो सिलेंडर अबाउट वन एंड ऑफ द हॅलो सिलेंडर. तर काय असेल बेटा इथं सांगा बरं. आता बेसिकली ही फिगर यासाठी की तुम्हाला ते क्लिअर व्हावं म्हणून फिगर परत फ्रेश काढून दाखवते. हा इथं घेतलात तुम्ही, हे असं इथं घेतलात आणि हा सेंटरमधून पास झालेला आणि हे अबाउट वन एंड, हा आय सी आणि हा आय ई. तर तुम्हाला इथं जे असेल हा रेडियस असेल बेटा. तर आय ई इज इक्वल टू ml स्क्वेअर बाय 3. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वन एंड काय, ml स्क्वेअर बाय 3. आता इथली रिंग काय आणि इथली रिंग काय, कोणती रिंग सारखीच आहे, अबाउट डायमीटर ॲक्सिस प्लस व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट द डायमीटर ॲक्सिस mr स्क्वेअर बाय 2, अँड दॅट इज ml स्क्वेअर बाय 3 प्लस md स्क्वेअर बाय 8. हे दोन्ही फॉर्म्युले बेटा, हे इन टर्म्स ऑफ रेडियस आणि हा इन टर्म्स ऑफ डायमीटर. इन टर्म्स ऑफ डायमीटर, एक रेडियसच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे तर दुसरा डायमीटरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेला आहे बेटा. आता तिसरा सी पॉईंट काय असेल सांगा. मिडवे बिटवीन अबाउट एन ॲक्सिस, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू about an axis passing through center and midway, center and end about an axis passing through midway between center and one end. सेंटर आणि वन एंडच्या मध्यभागून पास होणार आहे बेटा. म्हणजे फिगर काय असेल, तुम्हाला जर इथं फिगर काढलं असं, हा सेंटर, हा वन एंड, याच्या मध्यभागून आय ई एम, हा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा बेटा. चला कोणता फॉर्म्युला यूज करणार. मिडवेचा काय, आय एम इज इक्वल टू आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे 7/48 ml स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर बाय 2. हा फॉर्म्युला बेटा, हे लक्षात ठेवा. डायरेक्ट फॉर्म्युला येतं. म्हणजे हे कशाचं कॉम्बिनेशन आहे, रॉडचा मिडवेचा प्लस रिंगचा डायमीटर.
रिंगचा ॲक्सिस ऑफ रोटेशन अबाउट द डायमीटर, दोघांचं कॉम्बिनेशन, हा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता त्यानंतर बेटा सी झाल्यानंतर डी, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड पॅरलल टू इट्स लेंथ. सेंटर ऑफ मास अँड पॅरलल टू इट्स लेंथ और इट्स नॅचरल ॲक्सिस. यालाच आपण नॅचरल ॲक्सिस सुद्धा म्हणतो बेटा. नॅचरल ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल नाही, आता याला कसं ठेवायचं, याला व्हर्टिकल ठेवायचं. व्हर्टिकल पा फिगर तुम्हाला इथं काढतो. नॅचरल ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हा तुमचा हॅलो सिलेंडर असेल असा, आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन हे नॅचरल ॲक्सिस. आणि हा इथं आर एम, हा ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड पॅरलल टू इट्स लेंथ. हां, इथं मात्र तुम्हाला काय येईल, फक्त रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हा मात्र आय सी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर ओनली. काय, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स नॅचरल ॲक्सिसला जो येतो तो काय येतो, एम आर स्क्वेअर येतो. किती, एम आर स्क्वेअर. आता बेटा अबाउट लास्ट डी झालं. आता ई, अबाउट एन ॲक्सिस passing through a tangent parallel to its length. Tangent parallel to its length, शेवटचा बेटा पॉइंट. टँजंट पॅरलल टू इट्स लेंथ म्हणजे कुठं आलं, आता हे इथं घ्या, हा टँजंट झाला लेंथला, तर हा आय टी याचा काढायचा आहे. आता हे ॲक्सिस आहे, दोन्ही ॲक्सिसमधलं डिस्टन्स एच इज इक्वल टू आर असे. बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय सी सेंटरमधून पास होणारा एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर, दॅट इज 2 टाइम्स एम आर स्क्वेअर. आय ओ इज इक्वल टू 2 टाइम्स आय कॅपिटल टी किंवा स्मॉल टी कोणताही म्हणा, आय कॅपिटल टी किंवा स्मॉल टी असं. तर हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू टँजंट अँड पॅरलल टू इट्स लेंथ. तर बेटा आपल्याला जेवढ्या आपल्या स्कोपमध्ये बॉडीज दिलेल्या होत्या, सिलेबसमध्ये जेवढ्या बॉडीज दिल्या होत्या, मग स्टेट बोर्ड असेल, सी बी एस ई बोर्ड असेल, एन सी आर टी जे आपण सी बी एस ई बोर्ड म्हणतो, या ठिकाणी या टॉपिकमध्ये जेवढ्या आपल्याला बॉडीज दिलेल्या आहेत, या सर्व बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण लर्न केलेले आहेत. आणि हा टॉपिक थिअरी पार्ट पूर्ण क्लोज झालेला आहे. आता नेक्स्ट पिरियडपासून याचे न्यूमरिकल्स आपण लर्न करणार आहे. परंतु न्यूमरिकल लर्न करण्या अगोदर तुम्हाला एक सूचना देतो, जेवढे फॉर्म्युले झालेले आहेत ते सर्व लिहून काढा, किंवा मी तुम्हाला PDF नोट्स पाठवलेले आहेत आणि त्या PDF नोट्समध्ये तुम्हाला हे पूर्ण फॉर्म्युले टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे. एक टेबल तयार करून दिलेला आहे आणि त्या टेबलमध्ये पूर्ण फॉर्म्युले झाले आहेत. फॉर्म्युले पाठ करायचे म्हणजेच नेमकं काय, न्यूमरिकल्स त्याच्यावरती जेवढे सॉल्व केले तेवढे न्यूमरिकल्समुळे सर्व फॉर्म्युले तुमच्या सहजासहजी लक्षात राहतील. मग आता आपला थेरी पार्ट या टॉपिकचा आपण इथं पूर्ण केलेला आहे. आता याचे न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट पिरियडपासून लर्न करू बेटा.